सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची जी सुनावणी चालू आहे त्याचे सगळे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती बाहेर आलेले आहेत. म्हणजे शब्द न शब्द तुम्हाला सगळं ऐकता येतो आहे. हरीश साळवे यांनी केलेली मांडणी, कपिल सिब्बल असोत, त्याच्यानंतर अभिषेक मनु सिंघवी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, नरेश किशन कौल, या सगळ्यांनी जी काही मांडणी केलेली आहे ते सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा एक फायदा आहे की कोणी मनानंच काहीतरी इंटरप्रेट करून सांगण्याच्या पेक्षा प्रत्यक्ष काय आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत आल्याच्यानंतर लोक त्यांच्या तर्कबुद्धीनुसार, विवेकबुद्धीनुसार त्याचा अर्थ लावू शकतात. या सगळ्यामध्ये एक गंमतशीर गोष्ट अशी घडली की अगदी हे जेव्हा प्रकरण सुरू झालं तेव्हापासून महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते आणि वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी एक टिमकी वाजवायला सुरुवात केली होती की मी जनतेचा प्रतिनिधी आहे आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीनं या खटल्यामध्ये मला हस्तक्षेप करायची परवानगी मिळाली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी काय याचिका दाखल केली त्याच्यामध्ये हस्तक्षेपासाठीची. आणि जेव्हा पहिल्यांदा ह्याची तारीख मिळाली होती त्यासाठी ते इथून विमानानं कसे गेले, मग ती तारीख बदलली, मग आमचा कसा अपमान झाला की मी सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून इकडं आलो होतो आणि तुम्ही तारीख बदलल्याची ऐन वेळेवरती कळवता वगैरे वगैरे, काय जी काही हसायची गोष्ट झाली ती झाली सगळी. एवढं सगळं झाल्याच्या नंतर यांना जो काही हस्तक्षेप करायचा होता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि सर्वसामान्य मतदारांच्या वतीने, प्रत्यक्ष प्रकरण असं घडलं की जेव्हा आत्ता ही सुनावणी चालू होती आणि जेव्हा त्यांना ती परवानगी मिळाली, म्हणजे त्यांचा हस्तक्षेप दाखल करून घेतला आणि तुम्हाला काय सांगायचे, सर्वोच्च न्यायाधीशांच्या समोर, मुख्य न्यायाधीशांच्या समोर जेव्हा ते उभं राहिले, जेव्हा त्यांनी विचारले की तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, आम्ही सर्वसामान्य मतदारांच्या बाजूने आहात, तुम्हाला नेमकी कुठली बाजू मांडायची आहे, कुठल्या याच्याप्रमाणे तुम्ही कोणाला प्रतिनिधित्व करता आहात, आणि ह्यांनी नाव घेतलं की कपिल सिब्बलच्या बाजूनं मी आहे. मग एका वाक्यामध्येच त्यांचं सगळं म्हणणं उडून टाकलं मुख्य न्यायाधीशांनी. तुम्हाला जे सांगायचे, तुम्हाला जे ते तुम्ही कपिल सिब्बलांकडे लिहून द्या, ते त्यांच्या ह्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करतील. संपलं एका वाक्यात विषय. जे असीम सरोदे गेले कित्येक महिने, म्हणजे या सत्ता संघर्षापासून 8 महिन्यापासून टिमकी गाजवत होते, त्यांचं अगदी एक वाक्यात पोपट करून टाकला या सर्वोच्च न्यायाधीशांनी. सरन्यायाधीशांनी जेव्हा हे वाक्य उच्चारलं की तुम्हाला जे काय सांगायचं ते मग तुम्ही त्यांच्याकडे द्या, कपिल सिब्बलांकडे, त्यांच्या एकूण मांडणीमध्ये ते इनकॉर्पोरेट करतील आणि ते आमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही सगळे आता हे बघू शकता. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आधीपासून आक्षेप असा घेतला होता की जर तुम्हाला लोकांची बाजू मांडायची आहे, मतदारांची बाजू मांडायची, म्हणजे काय मांडावी लागेल, निवडणूक पूर्व युती भाजप आणि शिवसेना यांनी केलेली होती, ते मतदारांना सामोरे गेले होते आणि मतदारांनी ह्या निवडणूक पूर्व युतीला 169 जागा दिलेल्या होत्या, 159 जागा. मग आता जर अशी परिस्थिती आहे, त्यांना दिलेलं बहुमत हे निवडणूक पूर्व युती ज्यांची आहे त्यांचं आहे आणि जी निवडणूक पूर्व युती होती तीच आता सत्तेवरती आहे. एकनाथ शिंदेंकडची जी शिवसेना आहे, तिचे जे आमदार आहेत, भाजपचे जे आमदार आहेत, या सगळ्यांनी निवडणूक पूर्व युती करून एकत्र प्रचार करून बरोबर निवडणूक लढवली होती आणि जनतेने यांना कौल दिलेला होता. असीम सरोदे यांना जर मतदारांची बाजू मांडायची असेल तर त्यांना बाजू ही मांडावी लागेल की सध्या जे सत्तेवर आहे तेच बरोबर आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला जाता येणार नाही. म्हणजे खरं तर त्यांचं तांत्रिकदृष्ट्या चुकलं हे मांडणी करताना. कपिल सिब्बलचं नाही, त्यांना हरीश साळवेचं नाव घ्यावं लागेल मग अशा वेळी. पण त्यांनी, म्हणजे एक लक्षात घ्या, हा जो सगळा बुद्धिभ्रम डावे आणि लिब्रांडो करतात आणि आम्ही त्यावर टीका का करतो त्याचं कारण हे आहे, हे खोटारडे आहेत. जर तुम्हाला सर्वसामान्य मतदारांच्या बाजूनं जायचं असेल तर सर्वसामान्य मतदारांनी स्पष्टपणे ज्या निवडणूक पूर्व युतीला बहुमत दिलेलं होतं त्याचीच बाजू तुम्हाला घ्यावी लागेल. पण हे लोक म्हणजे काय व्हायला लागले माहिती आहे का या सगळ्या ह्याच्यामध्ये, की ठरवून एक बौद्धिक भ्रम तयार करायचा. आज राहुल गांधी ज्या पद्धतीनं परदेशामध्ये जाऊन वाटेल तशी बडबड करायला आलेत, ही काय उगाच होत नाही ही गोष्ट. ठरवून काही एक भ्रम लोकांच्या मनामध्ये तयार करायचे, वैचारिक भ्रम, जसं RSSच्या बाबतीमध्ये काहीतरी आखल्याचे तारे तोडायचे. वास्तविक पाहता त्यांच्या स्वतःवरती, राहुल गांधीवरती आत्ता खटला चालू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याबद्दल. अजूनही त्या न्यायालयामध्ये त्या संदर्भात खेटे घालतायत ते.
यापूर्वी पण चौकीदार चोरेसारख्या प्रकरणात त्यांनी नाक रगडून माफी मागितलेली आहे. हे सगळं झालेलं असताना सुद्धा परत त्याच गोष्टी जेव्हा ते उपस्थित करतात त्याच्यातून लक्षात हे येतं की तुम्हाला ठरवून काही एक बौद्धिक भ्रम तयार करायचा आहे. आसिम सरोदे सारखे जेव्हा मला लोकांची बाजू घ्यायची म्हणतात आणि समोर येतात आणि जेव्हा ज्या पद्धतीनं बोलतात तो खोटारडेपणा यासाठी आहे की ती नेमकी उलटी बाजू घेत असतात. मी अजून एक समांतर उदाहरण सांगतो मेधा पाटकरांचं. नर्मदा प्रकरणामध्ये डुबेंगे लेकिन काही जगा नाही छोडेंगे पाण्यामधले त्यांचे फोटो दाखवलेले होते. ह्या मेधा पाटकर सर्वसामान्य आदिवासींच्या बाजूने, लोकांच्या बाजूने, कष्टकऱ्यांच्या बाजूने असं म्हणत असताना त्याच्या नेमक्या विरोधामध्ये अक्षरशः हजारो शेतकरी, त्या भागातले लाखो शेतकरी पाण्या वाचून जे तिथे वंचित होते त्या कच्छच्या भागामध्ये जिथे पाणी पोहोचलेलं नव्हतं, जे नर्मदा सरोवरामुळे त्या प्रकल्पामुळे पोहोचू शकलं, त्यांच्या बाबतीत मात्र बोलत नाही. म्हणजे जर तुम्हाला लोकांचीच बाजू घ्यायची असेल तर हेचं उत्तर मेधा पाटकरांनी द्यावं की जे लोक सगळ्यात जास्त प्रमाणात ज्यांना त्या पाण्याचा फायदा मिळाला किंवा ती लोकसंख्या की ज्यांच्या पिण्याच्या पाण्याचे आणि बाकीचे प्रश्न सुटू शकले, ह्यांची बाजू त्या घेणार आहेत की नाही. म्हणजे ह्यांचा खोटारडेपणा बघा काय ते. राहुल गांधी असो, आसिम सरोदे असो किंवा मेधा पाटकर असो, हे आव आणतायत आम्ही लोकांची बाजू घेत आहेत असा. प्रत्यक्षामध्ये हे लोकांची बाजू घेत नाही आहेत. हे फक्त आम्ही लोकांची बाजू घेत आहोत असा आव आणतायत, त्याचा फायदा घेत आहेत. जेव्हा आसिम सरोदेंना सर्वोच्च न्यायालयामध्ये उभं राहिल्याच्या नंतर एका वाक्यामध्ये सरन्यायाधीशांनी त्यांना बेदखल करून टाकलं, त्याचं मात्र कुठं दखल मग मीडिया घेत नाही. जेव्हा ते मी सर्वसामान्य लोकांच्या वतीनं याचिका दाखल करणार आहे, हस्तक्षेप त्याच्यामध्ये करणार आहे, आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहोत, आम्हाला वेळेवरती कळवलं की तारीख पुढं, ह्या सगळ्या गोष्टीला वारेमाप प्रसिद्धी दिल्या गेली. पण जेव्हा प्रत्यक्ष हे तिथे उभे राहिले, त्यांना एका वाक्यामध्ये बेदखल करण्यात आलं, त्याला मात्र त्याच्याबद्दल अवाक्षरही या माध्यमांनी काढलेलं नाही. नर्मदा सगळ्या सरोवरानंतर हे त्यांची मांडणी खोटी होती, सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं, धरण पूर्ण झालं, त्या धरणाचे फायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले, त्या ठिकाणचं उत्पन्न वाढलं. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये चकार शब्द मग मीडिया काढत नाही की जो मीडिया मेधा पाटकरांना अवास्तव प्रसिद्धी देत होता. इतकंच कशाला, ज्या आत्ता गुजरातच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी जेव्हा त्याच सुरतच्या भागामध्ये आणि तिकडे मेधा पाटकरांना प्रचारासाठी घेऊन फिरले, त्याचा परिणाम एकच झाला की काँग्रेसचा अजून दारुण पराभव झाला. किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण अर्बन नक्षलचं देतो. हे सगळे डावे कम्युनिस्ट मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या अर्बन नक्षलची तुकडे गँगची सगळ्यांची बाजू घेत होते. पण ह्याच्यामुळे ज्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे ते बाकीचे जे सगळे सर्वसामान्य नागरिक त्या भागातले होते किंवा त्या भागातला जो विकास ठप्प होऊन पडलेला होता, त्या ठिकाणची नवीन तरुण शिकणारी मुलं होती किंवा शाळकरी मुलं होती, ह्या सगळ्यांवरती फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. हे बाजू कोणाची लावून धरत होते? तथाकथित सो कॉल्ड अर्बन नक्षलची. कशामुळं? तर त्यांच्यावरती काहीतरी अन्याय झाला, त्यांच्यावरती त्यांच्यापर्यंत विकास पोहोचला नाही म्हणून. म्हणजे तुम्ही विरोधाभास लक्षात घ्या. म्हणजे हे सगळे एकाच तुम्हाला सूत्रामध्ये लोक कसे होता येतील. राहुल गांधी, आसिम सरोदे, मेधा पाटकर, तुम्ही लक्षात घ्या, एकच सूत्र आहे ते सगळं. आणि ह्या अर्बन नक्षलचे पाठीराखे हे म्हणत असे होते की ज्या वर्गापर्यंत काय विकास पोहोचलेला नाही त्या लोकांनी कशा पद्धतीनं अन्यायाला उत्तर देण्यासाठी म्हणून हातामध्ये शस्त्र घेतली आणि काय काय असं केल्यामुळे त्या भागामध्ये पुन्हा विकास आडला, हे मात्र ते सांगत नाहीत. त्या ठिकाणी अस्वस्थ वातावरण राहिलं, हिंसाचार होत राहिला, सर्वसामान्यांचा जीव त्यांना मुठीत घेऊन जगावं लागलेलं. या गोष्टींमुळं त्या सगळ्या नक्षल प्रवण भागामध्ये कुठल्याही मोठ्या योजना राबवता आल्या नाहीत. त्या ठिकाणी औद्योगिकरण होऊ शकलं नाही, रस्ते, वीज, पाणी, असंख्य गोष्टी, सगळ्या गोष्टीची अडचण झाली. परिणामी तो भाग इतर भागापेक्षा मागे राहिला. म्हणजे तुम्ही जे कारण सांगताय त्याच्या उलट होतंय. तो भाग मागास होता म्हणून त्या लोकांनी शस्त्र हाती घेतलं, हे अंशतः जे खरं होतं ते तुम्ही त्यांची नको तितकी भलामण केल्यामुळे तो भाग अजून मागे राहिला, ही ते खरं तर प्रत्यक्ष वास्तव आहे. आत्ताच्या ह्या प्रकरणामध्ये आणि हे आसिम सरोदे सारखे लोक जेव्हा ज्या पद्धतीने असे विषय पुढे आणतात, विनाकारण बौद्धिक भ्रम तयार करतात आणि खोटं बोलतात,
जर ह्यांनी सत्याची बाजू उचलून धरली असती, मेधा पाटकरांनी नर्मदा सरोवर प्रकरणामध्ये सत्य समोर मांडलं असतं, अर्बन नक्षलच्या सगळ्या चळवळीमध्ये सत्याची बाजू या लोकांनी लावून धरली असती, तर कदाचित त्यांना इतर लोकांनी काय म्हणता येईल तसं की बाबा त्याला मान्यता दिली असती किंवा त्यांना आपलंसं तरी केलं असतं. आज हे सर्वसामान्य लोकांपासून तुटण्याचं कारण काय आहे की हे खोटारडे बनत चाललेले आहे. असीम सरोदेंना ज्या पद्धतीने सरन्यायाधीशांनी बेदखल केलं तो एक धडा आहे. इथून पुढे अशा उटपटांग गोष्टीसाठी आपली बुद्धी खर्च करून बुद्धिभ्रम इतरांचा करणारे जे लोक आहेत त्यांचा योग्य काय म्हणता येईल त्याला त्यांची दखल अशा योग्य पद्धतीने सर्वसामान्य लोकांनी घ्यावी. आणि अशा लोकांना जेव्हा मीडिया विनाकारण उचलून धरतो तेव्हा ते पण लक्षात ठेवावं, हा मीडिया कारण नसताना सत्य लपवून दुसरी गोष्ट समोर आणतो आहे. म्हणूनच प्रस्थापित माध्यमांना अतिशय मर्यादा पडत चाललेल्या आहेत आणि सर्वसामान्य वाचक, सर्वसामान्य श्रोता, सर्वसामान्य प्रेक्षक त्यांच्यापासून दूर चाललेला आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.